पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या नोटांवर बंदी आणल्यानंतर आता अनेक बहादरांनी मग त्यानंतर सोन्यामध्ये गुंतवणूक करून काळा पैसा पांढरा करायचा प्रयत्न केला होता। मात्र मोदींनी मग सोनं जमा करणाऱ्यांना सुद्धा टार्गेट केलं आणि याच निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातल्या एका गोल्डमॅननं सोन्याचाच त्याग केलाय। जगदीश गायकवाड, रायगडचा गोल्डमॅन। गळ्यामध्ये सोन्याचे हार, हातात सोन्याचं कळं आणि ब्रेसलेट आणि बोटांमध्ये मोठमोठ्या अंगठ्यांचा साज। अंगावरच्या भरगच्च सोन्यामुळे जगदीश गायकवाडांची ओळख गोल्डमॅन अशी झाली। मात्र आता या गोल्डमॅननं आपली ओळखच मिटवण्याचा संकल्प केलाय। मोदींच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी गायकवाडांनी सोनं न घालण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे कालपर्यंत किलोभर सोनं असलेल्या गायकवाडांच्या अंगावर आज एकही दागिना नाहीये। देशभरात आज मोदी साहेबांनी जी निर्णय घेतलेले आहेत ते आता देशाच्या हितासाठी आहेत आणि मग माझ्यासारख्या माणसाने सोनं घालून मिरवण्यापेक्षा मोदी साहेबांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा दिला पाहिजे। म्हणून सोनं घालणारा माणूस हा मोठा नाही, मोदी साहेबांचा निर्णय मोठा आहे आणि म्हणून मी आजपासून सोनं काढून दिलेलं आहे। कालच सांगितलं, आजपासून माझ्या अंगावर कधीही सोनं नसणार आहे। गायकवाडांना सोन्याचं वेड लागण्याची गोष्टही रंजक आहे। 10वी पास झाल्यानंतर त्यांना सोन्याची चेन बक्षीस म्हणून मिळाली। माझ्या आजीने मला पहिल्यांदाच एक 22,000ची चेन केली होती त्यावेळेस। म्हणजे तिची किंमत आता जवळजवळ 2-4 लाख रुपये असू शकेल। काला सोनं ज्यांच्याकडे आहे त्यांच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे, ज्यांनी नोटाबंद झाल्यानंतर सोनं घेतलेलं आहे। वडिलोपार्जित आणि काही स्वतः खरेदी केलेलं सोनं त्यांनी आता गावातलं मंदिर आणि नातेवाईकांनाही भेट दिलंय। तर हे मी काय केलं की काही ठिकाणी आता मी आजच ठरवले बा माझ्या मुलांना किंवा माझ्या नातेवाईकांना ज्याला आवडतं त्यांनी घालायचं, कारण मी बंद केलेलं आहे। मी मंदिरालाही दिलेलं आहे आणि यापूर्वी देखील अनेक मंदिरांना मी मदत केलेली आहे। मी गरजू लोकांना मदत केलेली आहे। तसं माझ्याकडे म्हणजे बरेच लोक जनताच सांगेल की माझ्या सोन्याच्या मुलं मी अनेक लोकांना माझ्या मित्रमंडळीला सुखदुःखात मदत केलेली आहे। जगदीश गायकवाडांना राजकारणातही भलताच रस आहे। ते सध्या रायगडचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष आहेत। शौक बडी चीज आहे असं म्हणतात, पण पंतप्रधानांच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी गायकवाडांनी आपल्या हौसीलाच मुरड घातली आहे। सोन्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या गोल्डमॅननं देशासाठी सोन्यासारखा निर्णय घेतलाय। विनायक पाटील, एबीपी माझा, रायगड।